गोल्डन ग्रीड, शेतकऱ्याचा मूर्खपणा। एकेकाळी एका गरीब गावात एक गरीब शेतकरी राहत होता। दररोज तो आपल्या जमिनीवर कष्ट करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत असे। एका सकाळी आपल्या जनावरांना चारत असताना शेतकऱ्याला त्याच्या कळपात एक विलक्षण हंस सापडला। इतरांपेक्षा वेगळे, या हंसाला सूर्यप्रकाशात चमकणारे पंख होते। आश्चर्यचकित होऊन दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला हंसाच्या घरट्यात सोन्याची अंडी सापडली। त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि त्याला वाटले की हा चमत्कार असावा। दिवसेंदिवस हंसाने एकच सोन्याचे अंडे दिले। शेतकऱ्याने ही अंडी विकली आणि लवकरच त्याच्या स्वप्नांच्या पलीकडे श्रीमंत झाला। त्याचे नशीब नाटकीयरित्या बदलले, पण जसजशी त्याची संपत्ती वाढत गेली तसतसा त्याचा लोभही वाढत गेला। हंसाच्या आत अजून किती सोन्याची अंडी आहेत याचा तो विचार करू लागला। त्याच्या अधिकच्या इच्छेने त्याला ग्रासले। एका रात्री आपल्या लोभावर नियंत्रण ठेवू न शकल्याने शेतकऱ्याने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। त्याने गृहीत धरले की हंसाच्या आत सोन्याच्या अंड्यांचा मोठा खजिना असावा। जड अंतःकरणाने तो चाकू घेऊन झोपलेल्या हंसाच्या जवळ गेला। दुसरा विचार न करता त्याने एकाच वेळी सर्व संपत्ती मिळविण्याच्या आशेने हंस मारला। त्याच्या धक्का आणि भयानकतेसाठी हंसचे आतील भाग इतरांसारखेच होते। सोन्याच्या अंड्यांचे ढीग नव्हते, फक्त चमत्कारी पक्ष्याचे निर्जीव शरीर होते। शेतकरी देशोधडीला लागला। त्याच्या लोभापोटी त्याने आपल्या नवीन संपत्तीचा स्रोतच नष्ट केला होता। त्याच्याकडे त्याच्या श्रीमंतीसाठी खेद करण्याशिवाय काहीही नव्हते। गावातील लोकांनी शेतकऱ्याचे मूर्खपणाचे कृत्य ऐकले आणि त्याची दया आली। त्यांच्या लक्षात आले की त्याच्या अतृप्त लोभामुळे त्याला सर्व काही महागात पडले आणि एक सावधगिरीची कथा म्हणून काम केले। पूर्वीपेक्षा गरीब असलेला शेतकरी आता कठोर धडा शिकला आहे। त्याच्या असंतोषाने आणि लोभामुळे त्याला उद्ध्वस्त झाले आहे हे त्याला समजले। त्याने आपले मार्ग बदलण्याची शपथ घेतली। जसजसा वेळ निघून गेला तसतसे त्याने जीवनातील साध्या आनंदाचे कौतुक करून पुन्हा आपल्या जमिनीचे काम सुरू केले। त्याने आपली कहाणी इतरांसोबत शेअर केली, या आशेने की ते त्याच्या चुकीपासून शिकतील। सोनेरी हंसाची कहाणी दूरवर पसरली, अनेकांना समाधानाचे महत्त्व शिकवते। लोक हे शिकले की लोभामुळे अनेकदा नुकसान होते, फायदा नाही। शेतकरी आपले दिवस कृतज्ञतेच्या नव्या भावनेने जगत होता। त्याने एकेकाळी गृहीत धरलेल्या साध्या गोष्टींची कदर केली आणि त्यामुळे त्याच्या कथेच्या शहाणपणाने गावाची भरभराट झाली। कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।